ठिकाणी होते आहे. आपल्या सर्वांच्या लाडक्या उमेदवार महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याच्या लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राबाईंनी, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी श्री प्रफुल्लभाई, ज्यांनी नुकतंच या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं ते महाविकास आघाडीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई, शिवसेनेचे नेते उदयजी सामंत, छगनजी भुजबळ, मुश्रीफ साहेब, राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री महोदय, विधिमंडळाचे सर्व सन्मान्य सदस्य भगिनी, जय सर्व सन्मान्य व्यासपीठ, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि या सांगता सभेच्या निमित्ताने आलेले सर्वच बारामतीकर, राज्याच्या कानाकोपऱ्यातील दादाप्रेमी नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, 28 जानेवारीला नियतीने क्रूर घाला आपल्या सर्वांच्या वरती घातला आणि संबंध महाराष्ट्राला गेले 3.5 दशक आपल्या प्रचंड राजकीय इच्छाशक्तीतून, प्रचंड मेहनतीतून 24 तास सेवा देत प्रचंड प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या नेत्याला दुर्दैवाने आपण सर्वजण गमावलो. 6 दशक बारामतीकरांनी सांगता सभा पाहिली असेल. आदरणीय पवारसाहेब 1967 साली याच मतदारसंघातून निर्वाचित झाले. 67, 72, 78, 80, 85, 90 6 वेळा या मतदारसंघातून निर्वाचित झाले. त्या वेळेला सुद्धा सांगता सभा झाली असेल. 91, 95, 99, 4, 9, 14, 19, 24 या सगळ्या निवडणुका 8 वेळेला सलग दादानी या मतदारसंघातून लढवल्या. विक्रमी मताधिक्याने दरवेळेला दादा या मतदारसंघातून निर्वाचित होत गेले. बारामतीकरांनी जो दृढ विश्वास त्यांच्या नेतृत्वावरती ठेवला, त्यामुळे चांद्यापासून बांध्यापर्यंत पसरलेल्या या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ते फिरत राहिले. महाराष्ट्राची सामाजिक जळणघळण करण्याचा त्यांनी त्या पद्धतीने प्रयत्न केला आणि लोकप्रियतेच्या उत्तुंग शिखरावरती असताना दुर्दैवाने नियतीने आपल्या सर्वांच्यावरती घाला घातला. आज बारामती पोरकी झाल्यासारखी आपल्याला सर्वांना वाटतेच. आम्ही सर्वजण कोकणात असू, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये एक दुर्दैवी पद्धतीची हळद त्या ठिकाणी आहे की आज दादा आपल्यामध्ये नाहीत. सांगता सभेच्या साठी आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. वहिनी दादांच्यावरती निस्सीम प्रेम असणारा बारामतीकर या ठिकाणी आहेच, पण ज्या धीरोदत्त पद्धतीने, ज्या संयमाने आणि ज्या कार्यकुशलतेने आपण हा सर्व सांभाळण्याचा एक आत्मविश्वास त्या ठिकाणी तुम्ही दाखवलात, त्याच्याबद्दल मी त्या दिवशी आपले ऋण व्यक्त केलेत. आजही यानंतर मी ऋण आपले व्यक्त करू इच्छितो आहे. बारामती आणि बारामतीच्या परिसरामध्ये इच्छाशक्तीच्या बळावरती दादांनी केलेला विकास, खरं तर मुख्यमंत्री महोदय आता येतीलच. काही कोटी झाडं दादांनी बारामतीच्या परिसरामध्ये लावली असतील. राज्य सरकारने पण अनेक वेळा झाडं लावली असतील, पण झाडं किती जगली? दादांनी लावलेली 1 कोटी किंवा 2 कोटी किंवा 4 कोटीपेक्षा झाडं ती जगलीच. दरवर्षी वाढत त्या ठिकाणी गेली आणि या झाडातल्या प्रत्येक पानातला जो काही श्वास आहे, ते प्रत्येक पान ज्यावेळेला श्वास घेत असेल त्यावेळेला दादांची आठवण आल्याशिवाय त्या